स्वबळावरती निवडणुका लढण्याची भूमिका जी आहे ते सोलापुरातल्या तुमच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. काय तुमची भूमिका आहे, काय भूमिका आहे? स्वबळावरचा नारा तर शिवसैनिकांमध्ये त्यांची इच्छा आहे, कारण साहजिक आहे त्यांचं मत आता महाविकास आघाडीमधले घटक पक्ष असणारे काँग्रेस यांच्याविषयी दुखावले गेलेलं आहे. पण मी एक जबाबदार व्यक्ती म्हणून सांगतो की महाविकास आघाडीच्या वतीनं सोलापूर महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, हे जर निवडणूक लढवायची असेल तर पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे माझी मागणी आहे की विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा काँग्रेसनं धर्म पाळला नाही. खासदार परिणिताई शिंदे यांनी जाणून बुजून त्यांच्या स्वतःचा मनमानी कारभार करून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील 3 विधानसभेमध्ये उमेदवार पराभूत त्यांच्यामुळे झालेले आहेत. 3 आमदार निवडून यायचे केवळ त्यांच्यामुळे पडलेले आहेत. आणि अशा लोकांबरोबर एकत्र निवडणूक लढवणे म्हणजे घातक आहे, धोका आहे. त्याच्यामुळं माझी मागणी आहे की खासदार परिणिताई शिंदे यांची महाविकास आघाडीतून पहिल्यांदा हकालपट्टी करावं. आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे देखील आमची मागणी आहे की असे धोकेबाज घातक नेते मंडळी तुमच्यात जर असतील तर त्यांची तात्काळ हकालपट्टी करा आणि परिणिताई शिंदेची खासदारकी देखील रद्द करा, तर विचार करू. अन्यथा शिवसेना स्टाईलनं रस्त्यावर उतरेल. आम्ही आमच्या पद्धतीनं पुढचं आंदोलन असेल, निवडणुका असतील, हे आमच्या पद्धतीनं करू. आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल तुम्ही जर खासदार परिणिताई शिंदेवरती कारवाई नाही केली तर. या माध्यमातून अजून एक सांगतो, काँग्रेसचा महाराष्ट्रात सुपडा साफ झाला होता. केवळ आणि केवळ उद्धव साहेबांमुळं या राज्यात काँग्रेस उभा राहिली. पण काँग्रेसवाल्यांना काही नेते मंडळ वाटायला लागले की आम्हाला पंख आले आणि ते उडायला लागले. म्हणून काँग्रेसचं किती पाणी हे कळलं. काँग्रेसच्याच नेते मंडळीमध्ये अनेक ठिकाणी एकामेकाचं पाय ओढण्यासाठी आणि मुख्यमंत्री आम्ही काँग्रेसवाल्याचा झाला पाहिजे याच्यासाठी त्यांनी काही लोकांनी भाजपचं काम केलं. त्याच्यात ह्या सोलापूरचे खासदार परिणिताई शिंदे देखील आहेत. म्हणून अशा लोकांबरोबर आम्ही एकत्र लढायचं का नाही लढायचं हे आता प्रश्न पडलाय. म्हणून माझी मागणी आहे की तात्काळ अशा गद्दार लोकांची हकालपट्टी करण्यात यावी.